नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात सकारात्मक ऊर्जा घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायला मी आली आहे ज्योती बावणे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि तुमचा दिवस निरोगी आणि हास्यमय जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर आता दिवसाची खरी धावपळ सुरू झाली आहे. सर्वात आधी मुलांसाठी टिफिन तयार करायचा आहे. तर दररोज एकच प्रश्न असतो की आज टिफिनमध्ये काय द्यायचं आणि काय करायचं. हा माझाच नाही तर प्रत्येक आईचा प्रश्न आणि खूप मोठी गोष्ट आपल्यासमोर असलेली असते. तर आज ठरवलेलं आहे की मुलींना काहीतरी वेगळं चविष्ट करून द्यायचं, जेणेकरून त्यांचं जे मूड आहे ते खुलून जाईल आणि मूडसुद्धा फ्रेश होईल. म्हणून त्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो की मुलांना घरचं पौष्टिक आणि चविष्ट जेवण मिळावं. त्यासाठी आज टिफिनमध्ये मी अशी रेसिपी करणार आहे आणि जेणे तुम्हाला पण शेअर करेल, तुमच्या मुलांसाठी पण ती लाभदायक राहील अशी आज मी रेसिपी शेअर करते आहे आणि सांगते आहे पुढे की काय करणार आहे. तर बघा, मी रंगीबेरंगी छान अशा भाज्या कापून घेतलेल्या आहे. ज्या माझ्याकडे भाज्या होत्या, माझ्याकडे शिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर, टमॅटो आणि सर्वात महत्त्वाचं बीट, अशा रंगीबेरंगी भाज्या होत्या. त्याचसोबत कांदासुद्धा कापला आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जे मसाले असतात, कशाचे, फास्ट फूडचे थोडे आणले होते मी, कारण काहीतरी वेगळं पाहिजे असते मुलांना. त्यासाठी मेयोनीजची चटणी, त्यानंतर शेजवान चटणी, त्यानंतर चिली फ्लेक्स, ग्रीन चिली चटणी, त्यानंतर सँडविच सॉस असतो तो सँडविच सॉस वगैरे टाकला आणि तो मिक्स करायला घेतला. तर मिक्स करताना जेव्हा मिक्स करायला गेली तर स्पूननी करते, म्हटलं हात भरवायला नको, पण कशाचं काय बघितलं तर चमचनी काही बरोबर फिरवता येत नव्हतं. शेवटी हात हा त्या याच्यामध्ये घालावंच लागला आणि त्या हाताने व्यवस्थित नीट पद्धतीने मिक्स करायला सुरुवात केली. आणि ते हाताने केलं तर खरंच प्रत्येक त्या व्हेजिटेबलला ते जे काही मसाले टाकले होते ते छान प्रकारे लागून राहिले होते. म्हणून म्हणतात ना की कितीही आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि काही केलं तरी काही गोष्टी ह्या आपल्या ज्या नैसर्गिकरित्या केल्या जातात त्याच योग्य आणि चांगल्या असतात. तर अशा प्रकारे छान अशा ज्याही मी चटण्या टाकल्या होत्या त्या मिक्स केल्या. त्यानंतर थोडंसं माझ्याकडे चीजसुद्धा होतं, तर चीज पण त्यामध्ये टाकलं. कसं आहे की ह्या सगळ्या वस्तू जास्त घरात ठेवायला नको, पण कधीकधी या सगळ्यांची गरजसुद्धा असते. मुलं भाजीपोळी खाऊन कंटाळून जातात आणि त्यांना कसं वेगळं पाहिजे असते, तोंडालाही चवी पाहिजे. कारण ते पण आता कसं शाळा सुरू झाल्या, अभ्यासाचं टेन्शन वाढलं आहे त्यांना, ट्युशनचं टेन्शन, ट्युशनचा अभ्यास वेगळा, शाळेचा अभ्यास वेगळा असतो, खेळायला वेळ नसतो, लिखाण आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे वेगळं काहीतरी त्यांना पौष्टिक द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये ते सगळं मिक्स केल्यानंतर मग पोळ्याची कणिक आणि पोळ्या करून ठेवल्या होत्या 8 पोळ्या, तर त्या 1 बाय 1 करायला सुरुवात केली. त्यापैकी मी तुम्हाला दाखवत आहे फक्त 2 ते 3 पोळ्यांचंच केलेलं दाखवत आहे. याला तुम्ही व्हेज रोल म्हणू शकता, फ्रँकी म्हणू शकता, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. तर मी माझी गावरान फ्रँकी गेलेली आहे ती बघा अशा पद्धतीची. तर सर्वात प्रथम पोळीला हलकंसं तेल लावलं आणि गॅसवर ठेवलं. अगदी पॉवर हा गॅसचा लो असायला पाहिजे, कारण जास्त पोळी जळायला नको, कारण एवढं सगळं करेपर्यंत ती पोळी लवकर होऊन येते, कारण की मी खूप जास्त कच्ची पण पोळी ठेवलेली नव्हती. त्यानंतर जे काही व्हेजिटेबल होते ते सगळे त्यावरती पसरवले आणि पसरवून ते पोळीच्या शेवटच्या कॉर्नरपर्यंत जाईल हा माझा उद्देश होता, की म्हणजे प्रत्येक घासा त्यांना व्हेजिटेबल मिळायला पाहिजे आणि छान लागायला पाहिजे, यासाठी सगळं चालू होतं माझं. म्हणून मी पोळीच्या कॉर्नरपर्यंत पसरवायचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल जेव्हा पोळीवर पसरवून झाले त्यानंतर थोडंसं साईडने तूप वगैरे सोडलं, जेणेकरून माझी हिची मोठी मुलगी आहे मुग्धा, तूप नाही खात, त्यामुळे तिला खाण्याला थोडीशी मदत होते, कारण तिला जर असं खा म्हटलं तर खात नाही ती, आणि मग मी अशा पद्धतीने तुपाचा वापर करून तिला खाऊ घालते. त्यानंतर फोल्ड करायला गेली, पण तुम्ही बघत असाल की ते व्यवस्थित नीट फोल्ड होत नाही बघा, असं निघून जाते. का बरं?
कारण मी लो फ्लेम ठेवल्यामुळे ती पोळी ही म्हणजे पकली नव्हती म्हणा किंवा कडक आली नव्हती, त्यामुळे ती फोल्ड करताना त्रास जात होता. मग त्यानंतर परत झाकण ठेवलं आणि वरच्या भाज्या पण वाफेने लवकर येऊ नये म्हणून शिजवून घेतल्या. त्यानंतर हलकंसं तूप सोडलं, परत ते फोल्डिंग तूप टाकल्यामुळे ते अजून शिजून गेलं आणि कडक पोळी आली. त्यानंतर फोल्डिंग करायला सुरुवात केली, पण परत पुन्हा एक प्रॉब्लेम होता की मला कळलं नव्हतं की एकाच वस्तूने ती वस्तू म्हणजे पोळी जर आपण फोल्ड करायला गेलो तर आपल्याला चटके बसणार. तर मला कळलं नव्हतं, लक्षात नव्हतं येत ते. कळलं म्हणजे लक्षात नव्हतं येत. मग एका चाकूने एक फोल्ड तर पलटवली, दुसऱ्यांदा ती पलटवली, तर बघा हे त्यामधले व्हेजिटेबल असे त्या तव्यावर सांडलेले आणि त्यामुळे मग हातावर आपल्या उडतात ते. तर मग मी पहिला तर करून घेतलं, पण नेक्स्ट जेव्हा केलं ना त्यावेळेस मग मी एका साईडनी चाकू आणि एका साईडनं असा दुसरा चाकू अशा पद्धतीने ते फोल्डिंग करत गेली. त्यामुळे फोल्डिंग पण छान झाली आणि पलटवणं पहिल्या वेळेस बघा अशी पोळीचा वापर केला. तर अशा पद्धतीने मी 8 फ्रँकीज केल्या होत्या आणि मिस्टरांसाठी 2 असे 10 फ्रँकीज केला. त्या दिवशी माझा उपवास असल्यामुळे हा 9 जुलैचा व्हिडिओ आहे. तर तुम्ही जर मुलांना काही टिफिनमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज करत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करा, कारण मला पण नवीन नवीन रेसिपीज पाहायला आणि करायला आवडतात. त्यामुळे नक्कीच कमेंट करा आणि मला शेअर करा. तर अशा पद्धतीने माझी फ्रँकी तयार झाली आणि मी थोडीशी कडकमध्येच करत होती, जेणेकरून ती फोल्डिंगला पण छान जात होती आणि खाताना कुरकुरीत लागत होती. कारण अशा गोष्टी असल्या की माझ्या मुली तर बिलकुल खाऊनच जातात. म्हणून मग 2 टिफिनमध्ये दिल्या होत्या आणि 2 खाऊन गेलेल्या होत्या. त्यानंतर ती थोडीशी चिपकायला त्रास देत होती, म्हणून मग त्याच्यामध्ये सँडविच सॉस टाकला आणि ती चिपकवली. बघा अशा पद्धतीने छान ती कडक झाली. थोडंसं कसं पावर किती काही कमी केलं आपण, एवढं आपण शिजवतो तोपर्यंत पोळी ही थोडीशी लागते आणि जळतेच. तर पण असं वाटत असली तुम्हाला ती जळल्यासारखी, पण ती खायला खूप मस्त चविष्ट आणि कुरकुरीत लागते. त्यानंतर अशा पद्धतीचे मी किती 8 ते 10 फ्रँकीज केलेल्या होत्या, त्यापैकी दिल्या आणि त्यानंतर मग ठरवलं की थोडंसं आपण ना याचं शूट घेऊया. मग पूर्ण तर नाही, पण त्या 2 लास्टमधल्या ज्या फ्रँकीज होत्या त्याचे मी शूट केलं. तर बघा अशा छान अशा सुंदर फ्रँकीज झाल्या होत्या. पण त्या दिवशी मी काही खाऊ शकली नाही, पण मुली कौतुक करत होत्या, मस्त केल्या मम्मी. मैत्रिणींना पण आवडल्या, कारण मुलींना मी टिफिनवर देताना त्याचे पीसेस करून दिलेले होते. नंतर मुग्धाचा ॲटो आला ॲटो अंकल आले, बाय मुग्धा, आणि तिला आम्ही टाटा बाय बाय केलं. वा बहीण टॉवेलवर गेली. आणि लहान मुलगी माझी सोडायला गेली होती टॉवेलवरच. त्यानंतर मग मी मुली गेल्या आणि धणे भाजायला घेतले, कारण किराण्यात जेव्हा धण्याचं पावडर आणते तर खूप महाग जातं. म्हणून मग ठरवलं की 1 किलो धणे आणायचे आणि आपण थोडे 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 करून भाजायचे आणि मिक्सरमधून काढून त्याचा पावडर तयार करून ठेवायचा. छान असं आपल्या हाताने करतो तर बारीक पण होते आणि आपल्याला काही मिक्स पण करतात. तर म्हणून मग मी त्यामध्ये थोडे मेथी दाणे पण भाजले होते आणि ते मिक्स केलेले होते. अशा पद्धतीने पावडर तयार झालं. त्यानंतर वडे दिसतंयच तुम्हाला, तर मग या मूग डाळीच्या वड्याची भाजी केली आणि छान असं ताजं आणि गरम गरम हे जे धण्याचं पावडर काढलं होतं त्या भाजीमध्ये टाकलं. खूप सुंदर अशी भाजी लागत होती. आणि ही बघा आजची भाजीची रेसिपी म्हणजे वड्याची भाजीसुद्धा केलेली होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो.